नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावाची प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर गणित विषय समितीमध्ये काम करणारे तज्ज्ञ गणित शिक्षक की जे एस-एस-जी बोर्डामध्ये पेपर सेटिंगचं काम करतात, केलेलं आहे. चीफ मॉडरेटर म्हणून काम करतायत. मॉडरेटर म्हणून अनेक वर्षे काम केलेलं आहे. अभ्यासक्रम मंडळामध्ये काम करतात. अशा शिक्षकाने तयार केलेली प्रश्नपत्रिका निश्चितच दर्जेदार अशी असते आणि याचा प्रभाव अंतिम परीक्षेवरती होत असतो. त्या दृष्टीनं प्रश्नांचं अवलोकन करण्यात यावं. प्रश्न पहिला ए, पुढील प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्याय दिला आहे, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचा कर्ण किती? काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं त्रिकूट आहे 9, 12, 15. 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144 आणि 81 225चं वर्गमूळ 15, म्हणून कर्णाची लांबी 15. अचूक पर्याय सी. 3 सेमी व 5 सेमी त्रिज्या असलेल्या दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर 8 सेमी. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर त्रिज्यांच्या बेरजेएवढं असतं, म्हणून त्रिज्या 3 सेमी आणि 5 सेमी 8 सेमी. याशिवाय ही जर वर्तुळ आंतरस्पर्शी असती तर त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी इतकं केंद्रातलं अंतर असतं. 5 - 3 2 असतं. ठीक आहे, इथं अचूक पर्याय बी. या ठिकाणी साइन थिटा बरोबर 7/25, तर कॉस थिटा बरोबर या ठिकाणी साइन थिटा समोरील भुजा भागिले कर्ण 7/25. पायथागोरसचं त्रिकूट आहे 7, 24, 25. 25चा वर्ग 625, 7चा वर्ग 49, 625 - 49, 570चं वर्ग 24. कॉस थिटा लगतची भुजा भागिले कर्ण 24/25. या ठिकाणी एका इष्टिका चित्तीसाठी शेवटचा चौथा. एका इष्टिका चित्तीसाठी एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग बरोबर 484, तर त्याच्या कर्णाची लांबी 484चं वर्गमूळ 22 सेमी. ओके, कारण हा इष्टिका चित्तीचा कर्ण एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्गमुळं समाविष्ट असतो. प्रथमतः त्याचा जो हा कर्ण आहे तो कर्ण हा काटकोन त्रिकोण विचारात घेऊन काढला जातो. एल वर्ग अधिक एच वर्ग, काटकोन करणाऱ्या बाजू एल वर्ग अधिक एच वर्ग. हा कर्ण एल वर्ग अधिक एच वर्ग आहे. हा इष्टिका चित्तीचा कर्ण हा एल वर्ग अधिक एच वर्ग आणि ही उंची काटकोन करणारी जी आहे ती बी वर्ग आहे, म्हणून एल वर्ग अधिक बी वर्ग इथं आणि तिसरा हा बी एच वर्ग बी वर्ग. ओके, म्हणून या कर्णाची जी लांबी आहे एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग. ओके, त्यानंतर बी आहे, हे 4 झाले. बी खालील प्रश्न सोडवा 4 गुणांचा. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर जर एबीस पीक्यू 4/5 असेल तर एरिया त्रिकोण एबीसीस एरिया त्रिकोण पीक्यूआरची किंमत काढा. 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. या ठिकाणी समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय एरिया त्रिकोण एबीसी भागिले एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर संगत बाजूंचे वर्ग एबी वर्ग भागिले पीक्यू वर्ग. एबी 4 दिला आहे, पीक्यू 5 दिला आहे. 4 वर्ग भागिले 5 वर्ग 16/25, म्हणजे या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 16/25. ओके, त्यानंतर या ठिकाणी आकृतीमध्ये एम एन पी बरोबर 90 रेख एन क्यू लंब रेख एम पी. या ठिकाणी एन क्यू ही एम पीला लंब आहे. त्रिकोण एम एन पी हा काटकोन त्रिकोण आहे, हा 90 मापाचा आहे. एम क्यू 9 आहे आणि पी क्यू 4 आहे, तर एन क्यू काढा. इथं भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू वर्ग अधिक क्यू पी वर्ग, म्हणजेच या ठिकाणी एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी. एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी बरं का. ओके, भूमिती मध्याचा गुणधर्म, त्यामुळे 9 गुणिले 4 एन क्यू वर्गाचं वर्गमूळ एन क्यू 9चं 3 आणि 4चं 2, त्यामुळे एन क्यू बरोबर 3 दुनी 6, 6 एकक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर रेषेने एक अक्षाच्या धन दिशेचे केला कोण 30 अंश मापाचा असेल तर त्या रेषेचा चढ काढा. रेषेचा चढ टॅन थिटा म्हणजे रेषेचा चढ असतो आणि टॅन 30 आहे, त्यामुळे 1/√3 हा रेषेचा चढ आहे. ओके, हा रेषेचा चढ. एक छेद वर्गमूळात 3.
पुढचा प्रश्न 6 सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे घनफळ काढा. गोलाचे घनफळ 4/3 पाय आर घनसूत्र आहे. या ठिकाणी 4/3 गुणिले 3.14 पायची किंमत गुणिले 6 3 वेळा 3 न 6ला 3 2 6 6 6 36 72 गुणिले 4 288 न 314ला गुणलं तर 90,432 येते. दशांश चिन्ह सुटे दशक शतक तिसऱ्या ठिकाणी 904.32 घ सेमी. 22/7 जरी किंमत आपण वापरली तर 3 न 6ला भागलं 3 2 6 6 36 72 चौक 288 गुणिले 22 हे 22 6,336ला भागिले 7 केलं तरी हेच उत्तर येऊ शकतं. ओके. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला एक कृती पूर्ण करा. 3 असतात, एकूण 2 सोडवायचे असतात. 4 गुण आहेत. प्रत्येकी उपप्रश्नामध्ये 4 चौकडे असतात. त्रिकोण पी क्यू आरमध्ये क्यू एस हा कोण पी क्यू आरचा दुभाजक आहे. जर पी क्यू 15 क्यू आर 20 पी एस 12 दिले असेल तर एस आरची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख क्यू एस हा कोण पी क्यू आरचा दुभाजक आहे. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी क्यू भागिले क्यू आर बरोबर पी एस भागिले एस आर, म्हणजे इथं आर एस रिकामी जागा आहे. ओके. सॉरी पी एस आहे. पी क्यू भागिले क्यू आर आहेत. पी एस भागिले एस आर, इथं पी एस किमती गाठलेल्या आहेत. 15/20 बरोबर 12 एस आर, हे 12 पी एस 12 आहे. ओके. एस आरची किंमत काढण्यासाठी 20ला गुणिले 12 त्याला भागिले 15, त्यामुळं ह्या 12ला 3 न 3 चौक 12 आणि ह्या 15ला 3 न 3 5 15 आणि 5 न 20ला 5 चौक 20, त्यामुळे 4 चौक 16 एस आरची किंमत. ओके. पुढला प्रश्न आहे या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू आर 90 आहे. पी आर या ठिकाणी क्यू आर 12 आहे, पी आर 15 आहे. तर पी क्यूची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू आर 90 आहे. पी आर वर्ग बरोबर कर्णवर्ग, पायथागोरसचे प्रमेय, कर्णवर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग, पहिली रिकामी जागा. या ठिकाणी इथं पी आर 15 आहे, त्यामुळं 15चा वर्ग ही रिकामी जागा. पी क्यू वर्गाची किंमत काढताना 15चा वर्ग 225, 12चा वर्ग मागाले वजा 144, 225मधून 144 गेले, 5मधून 4 गेला 1 उरला, 12मधून 4 गेले उरले 8, 2 गेले 0, 81 आणि मग पी क्यू बरोबर 9. ओके. पहिली रिकामी जागा पी क्यू वर्ग, दुसरी 15 वर्ग, त्यानंतर 81, त्यानंतर 9. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे A3 - 7 आणि B3 या दोन बिंदूमधलं अंतर काढण्यासाठी कृती पूर्ण करा. A3 - 7 बरोबर x1 y1 आणि B3 त्याला x2 y2 म्हटलं आपण. डिस्टन्स AB अंतरासूत्र वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. x2 काय आहे या ठिकाणी 3 आहे, हा 3 वजा हा 3, 3 - 3 कंसाचा वर्ग बरोबर y2 या ठिकाणी y2 3 आहे, वजा कंसात वजा 7 म्हणजे वजा वजा अधिक 3 - 3 0 वर्ग, 3 अधिक 7 10चा वर्ग, 0 वर्ग म्हणजे 0, 10चा वर्ग म्हणजे 100, वर्गमुळात 0 गुणिले 0 अधिक 100 वर्गमुळात 100 आणि 100चे वर्गमूळ 10, AB 10. अशा पद्धतीनं या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. इथे आपण 1 2 3 4 रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. प्रश्न दुसऱ्यातला ब आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 4, प्रत्येकी 2 गुण, 8 गुण आहेत. या ठिकाणी एक जादा असतो. 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू किती? या ठिकाणी 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण A1 बरोबर 225 चौसेमी मानलं. त्यानंतर A2 बरोबर या ठिकाणी 81 चौसेमी मानलेलं आहे. त्यानंतर एका
लहान त्रिकोणाची संगत बाजू आपण S1 मांडलेली आहे. S1 बरोबर 12 सेमी आणि दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे. त्यामुळं A1 भागिले A2 बरोबर, या ठिकाणी A1 भागिले A2, A1 225 आहे भागिले या ठिकाणी A2 8 आहे. ओके, बरोबर A2 81 आहे. आपण बदल करूया, या ठिकाणी S2 बरोबर 12. ओके, कारण S2 म्हणजे A2 म्हणजे लहान त्रिकोण, S2 12 आहे. लहान त्रिकोणाची बाजू दिल्या, त्यामुळं खाली आपल्याला S2 वर्ग मिळाला पाहिजे आणि वरती S1 वर्ग मिळाला पाहिजे. ओके, 225/81 बरोबर S1 वर्ग काढायचा आहे भागिले S2 वर्ग म्हणजे 12चा वर्ग. S1 वर्ग संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं. आता आपण वर्गमुळे घेऊ दोन्ही बाजूची. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन 225चं 15, 81चं 9, S1 वर्गाचं S1 आणि 12 वर्गाचं 12. ओके, त्यामुळे S1 बरोबर तिरकस गुणाकार 15ला 12 गुणले आणि S1ला गुणले 9 ते भागी येणार. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3, 3 चौक 12. त्यामुळे S1 बरोबर 5 चौक 20. त्यामुळं मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू ही S1 20 सेमी मिळालेली आहे. ओके, म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी गुणवत्ता सुद्धा हा शेअर करून आपल्या मित्रांच्याकडे भोसले सर जाखले इंग्रजीमध्ये ही लिंक द्यावी. यातील उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेतले जातील. धन्यवाद मित्रांनो.